नमस्कार मित्रांनो, मी विश्वांबर शिंदे. तुम्ही जर पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये रहिवासी असाल आणि तुमच्या कुटुंबामध्ये जर कोण अपंग व्यक्ती असेल तर शासनाच्या वतीनं त्या अपंग व्यक्तीला प्रति महिना 2,500 रुपये हे अर्थसहाय्य दिलं जातं. या योजनेअंतर्गत हे दिलं जातं. त्या योजनेचं नाव आहे पंडित दीनदयाल दिव्यांग कल्याणकारी अर्थसहाय्य योजना. तर यासाठी कागदपत्र काय लागतात तर 40% पेक्षा जास्त अपंगत्व लागतं. ती व्यक्ती पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमधील रहिवासी लागते. यासाठी तुम्ही कुठेही न जाता तुमच्या घर बसल्या देखील हा अर्ज करू शकता. कसा करायचा, त्यासाठी कागदपत्र काय काय लागतात याची संपूर्ण A to Z माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये सांगितली गेली. म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे यानंतरही माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर अर्ज कसा करायचा, किती दिवसात त्याला मंजुरी मिळते याची संपूर्ण A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम गुगल क्रोम ब्राउझर आपल्याला ओपन करून घ्यायचंय आणि त्यामध्ये सर्च बार मध्ये सर्च करायचंय pcmcindia.gov.in आणि इंटर बटनवर क्लिक करायचंय. त्यानंतर अशी काही वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल. याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, तिथून कॉपी करून घ्या. वरती बरेचसे ऑप्शन तुम्हाला दिसतील, तर महत्त्वाचे यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. यावर क्लिक केल्याच्या नंतर खाली आपल्याला समाज विकास ऑप्शन दिसेल, त्या समाज विकासवर क्लिक करायचंय. यावर क्लिक केल्याच्या नंतर खाली यायचंय. आता खाली तुम्हाला बऱ्याचशा योजना दिसतील, तर यामध्ये आपल्याला दिव्यांग कल्याणकारी योजना यावरती क्लिक करायचंय. दिव्यांग कल्याणकारी योजना यावर क्लिक केल्याच्या नंतर आता कोणत्या योजनेसाठी काय काय लाभ मिळतात हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. कोणती योजना असेल, त्या अंतर्गत स्कॉलरशिप आहे, काय काय आहे, तुम्हाला हे बघायला मिळणार आहे. तर कोणत्या योजनेमध्ये काय लाभ भेटणार आहे हे तुम्ही यामध्ये बघू शकणार आहात. तर हे बघून घ्यायचं आपल्याला, कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे ते. त्यानंतर आपल्याला कॅटेगरी निवडायची आणि ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तर आपण बॅक यायचं या ठिकाणी आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया यावरती क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा युजर आयडी पासवर्ड या ठिकाणी यापूर्वी रजिस्ट्रेशन करून बनवायचं आहे. मग आपल्याला क्रिएट युजर अकाउंट यावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारचा इंटरफेस येईल. आता सर्वप्रथम तुम्ही कोणत्या क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत राहता ते झोन तुम्हाला यामध्ये निवडायचा आहे. तुम्ही A झोन मध्ये राहताय, B झोन मध्ये राहताय का C झोन मध्ये, तो झोन तुम्हाला निवडायचा आहे. तुम्ही ज्या परिसरात राहताय पिंपरी चिंचवडच्या तो झोन निवडायचा आहे. त्यानंतर तुमचं पहिलं नाव टाकायचं या ठिकाणी. त्यानंतर मधलं नाव म्हणजे महिला असेल तर पतीचं असेल किंवा वडिलांचं आडनाव टाकायचंय. त्यानंतर खाली या ठिकाणी मराठीमध्ये नाव टाकून घ्यायचंय. परत पतीचं किंवा वडिलांचं नाव देखील मराठीमध्ये टाकायचंय आणि त्यानंतर आडनाव टाकायचंय. अशा पद्धतीने टाकल्याच्या नंतर आधार क्रमांक या ठिकाणी त्यांचा टाकायचा आहे. या ठिकाणी मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि समोर या ठिकाणी ईमेल आयडी टाकायची. अशा पद्धतीने टाकल्याच्या नंतर तुमचा आधार क्रमांकच युजर आयडी असणार आहे. या ठिकाणी एक पासवर्ड सेट करायचा आहे तुम्हाला. ईमेल आयडी टाकू शकता. या ठिकाणी पासवर्ड तुम्हाला सेट करायचा आहे. गावाचं नाव @123 किंवा काहीही अशा प्रकारचा तुम्ही एक पासवर्ड सेट करू शकता. दोन्ही रकान्यामध्ये पासवर्ड सेम तुम्हाला ॲज इट इज जसाच्या तसा टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटो त्यांचा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. अशा पद्धतीनं पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी मी अपलोड केलेला आहे. पण फोटो अपलोड करताना किमान 5 KB ते 50 KBच्या मध्ये असावा आणि अपलोड यावर क्लिक करायचं. फोटो अपलोड झालेला आहे. अशा पद्धतीनं आता सेव्ह या बटनवर मी क्लिक करतो. डिटेल संपूर्ण या ठिकाणी सेव्ह करून घ्यायचे. बघू शकता डेटा यशस्वीरित्या जतन झाला. ओके यावर क्लिक करायचंय. अशा पद्धतीने आता लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी तुमचा आधार क्रमांकच तुमचा युजर नेम असेल आणि पासवर्ड तुम्ही जो ठेवलाय तो तुमचा पासवर्ड असेल. तर ज्यांचं तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय त्यांचा आधार क्रमांकच तुमचा युजर नेम असेल आणि जो पासवर्ड तुम्ही सेट केलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी सेव्ह करायचा आहे, टाकायचा आहे. सॉरी, पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचंय. अशा प्रकारचा काही इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल. आता आपल्याला न्यू ऍप्लिकेशन क्लिक हिअर यावर क्लिक करायचंय.
त्यानंतर बरेचसे डिटेल रजिस्ट्रेशन करताना भरलेले ऑटोमॅटिक आलेले असतील. आता तुम्ही ई क्षेत्रीय कार्यालय निवडले, त्याच्यामध्ये कोणत्या गावामधून आहात, कोणत्या गावासाठी अर्ज करताय, कोणत्या गावातून, ते तुमचं गाव यामध्ये निवडायचंय. तुम्ही कोणत्या परिसरात राहता तो परिसर निवडायचा आहे. त्यानंतर मूळ योजना कोणती आहे, तर दिव्यांग कल्याणकारी योजना आहे, तर त्यावर आपल्याला क्लिक करायचंय. दिव्यांग कल्याणकारी योजना निवडल्याच्या नंतर उपयोजना कोणती आहे त्याच्यामध्ये, तर अर्थसहाय्य योजना आहे का स्कॉलरशिप आहे ते तुम्हाला यामध्ये निवडायचंय. तर आपण प्रति महिना 2,500 मानधन मिळावं म्हणून उपयोजना या ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय दिव्यांग कल्याणकारी योजना निवडले. या ठिकाणी रजिस्ट्रेशनची तारीख आलेली असेल, तुमचं नाव रजिस्ट्रेशन करताना टाकलंय ती पूर्ण माहिती या ठिकाणी आलेली असेल. आता हे सर्व डिटेल तुम्ही जे जे भरता येतात ते डिटेल यामध्ये भरायचे. ज्या ठिकाणी स्टार दिलेला आहे ते डिटेल तुम्हाला मॅन्डेटरी भरायचे. अर्जदाराचा पूर्ण पत्ता, आता त्यांच्या आधार कार्डवर किंवा मतदान कार्डवर जो पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतला पत्ता आहे तो पत्ता आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. अशा पद्धतीनं संपूर्ण त्यांचा जो पत्ता आहे तो पत्ता या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. त्यांचं मतदान कार्ड असेल किंवा त्यांचं वीज बिल असेल त्याप्रमाणे तुम्हाला पत्ता टाकायचा आहे याच्यावरती आधार कार्ड प्रमाणे. अशा पद्धतीने संपूर्ण त्यांचा पत्ता मी या ठिकाणी असा टाकून घेतलेला आहे. आता मी स्क्रोल करून घेतो. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला स्टार दिसत आहेत ते मॅन्डेटरी फीचर आहेत, ते तुम्हाला डिटेल पूर्ण भरायचे. बघू शकता या ठिकाणी आपल्याला क्लिक होत नाही, तर ते डिटेल तुम्ही सोडलं तर चालतं. आता तुमची जन्मतारीख जी काय असेल ती जन्मतारीख तुम्ही त्यांची या ठिकाणी टाकायची ज्यांचा तुम्ही अर्ज करताय. तर अशा पद्धतीने तुम्ही उलट या ठिकाणी वर्ष निवडायचंय, त्यानंतर महिना आणि नंतर तारीख. अशा पद्धतीने या ठिकाणी तारीख निवडल्या जाते. जी त्यांची जन्मतारीख आहे ती जन्मतारीख निवडायची. वय ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होईल. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही धर्म निवडायचा आहे, त्यांचा कोणता धर्म आहे, जात प्रवर्ग काय आहे, लिंग काय आहे, मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करताना टाकलेला आलेला आहे मोबाईल नंबर. या ठिकाणी लिंग, त्यानंतर दिव्यांगाचं स्वरूप. आता दिव्यांगाचं स्वरूप कुठं बघणार तुम्ही, तर जे त्यांचं अपंगत्वाचं UDID कार्ड असतंय त्या कार्डवरती लिहिलेलं असतं तात्पुरतं दिव्यांग आहे का कायमस्वरूपी. तर कायमस्वरूपी आहे म्हणून मी कायमस्वरूपी टाकलंय. आणि तात्पुरत्या स्वरूपाचा असल्यास इथं तुम्हाला एक्सपायरी त्या कार्डची टाकावी लागते. तर आपलं परमनंट आहे, आपण परमनंट टाकलंय. आता या ठिकाणी तुम्हाला दिव्यांगाचा प्रकार निवडायचा आहे. तर तुमच्याकडे जे UDID कार्ड असेल दिव्यांगाचं, त्या कार्डवरती तुम्हाला दिव्यांगत्वाचा काय प्रकार आहे तो लिहिलेला असतो. तर या ठिकाणी आपल्याला कोणता प्रकार आहे, लोकोमोटर डिसेबिलिटी, तर तो तुम्हाला यामध्ये निवडायचा आहे. जो असेल त्या कार्डवरती तो निवडल्याच्या नंतर दिव्यांगात दाखल्यातील टक्केवारी म्हणजे किती पर्सेंटेज अपंगत्व आहे, तर किमान 40% अपंगत्व असणं गरजेचं असतं. म्हणून या ठिकाणी 40% आहे, आपण 40% टाकलेले आहे. आता दिव्यांग प्रमाणपत्र क्रमांक, जे तुमचं UDID कार्ड आहे त्या UDID कार्डवर एक MH पासून सुरुवात झालेला एक प्रमाणपत्र क्रमांक असतो. तो प्रमाणपत्र क्रमांक तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे. अशा पद्धतीने मी क्रमांक टाकून घेतलाय. आता तुम्हाला बँक डिटेल द्यायचे. शक्यतोवर तुम्ही बँक डिटेल तेच द्या जे तुमच्या आधारशी सिडिंग आहेत, जे आधारशी लिंक बँक आहे ती. तर या ठिकाणी पोस्टाचं खातं मी देतोय, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं. कारण बऱ्याचशा सरकारी योजनांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक हे डायरेक्ट सिडिंग होतं ताबडतोब, म्हणून मी या ठिकाणी पोस्टाचं खातं वापरतोय. ब्रांच टाकले, त्याच्यानंतर बचत खाते क्रमांक जो असेल तो बचत खाते क्रमांक तुमच्या बँकेचा या ठिकाणी टाकायचा आहे. तुम्ही जे बँक अकाउंट देताय त्या बँकेचा IFSC कोड जो आहे तो IFSC कोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. IFSC कोड टाकल्याच्या नंतर बँक MICR कोड असतो, तो MICR कोड तुम्हाला बँकेचा यामध्ये टाकायचा आहे. तो टाकून झाल्याच्या नंतर खातेदाराचे पहिले नाव टाकायचे, त्याच्यानंतर मिडल नेम आणि सरनेम म्हणजे खातेदाराचं जे पूर्ण नाव आहे ते पूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे. तर बँकेचे डिटेल मी अजून एकदा तुम्हाला सांगतो. जे DBTC तुमच्या आधारशी संलग्न आहे की त्याच बँकेचे डिटेल तुम्ही यामध्ये वापरा. कारण सरकारी ज्या ज्या योजनांचे पैसे आहेत ते सर्व पैसे हे आधारशी लिंक असलेल्या बँकेमध्ये DBT मार्फत म्हणजे
डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या मार्फत दिले जातात, बेनिफिट ट्रान्सफर. म्हणून शक्यतोवर तुमच्या आधारशी लिंक असलेले बँक डिटेल तुम्ही या ठिकाणी वापरायचे. तर अशा पद्धतीने मी त्यांचं बँक पासबुक वरल्याप्रमाणे नाव, मिडल नेम आणि सरनेम या ठिकाणी टाकून घेतलेले आहे. आता बँक पासबुक तुम्हाला या ठिकाणी PDF मध्ये अपलोड करायचंय. तर मी स्क्रोल करून घेतलं, या ठिकाणी चूज फाईलवर क्लिक करतो आणि IPPB म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं बँक पासबुक या ठिकाणी अपलोड करतो. अशा पद्धतीने मी बँकेचं पासबुक त्यांचं या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. आता अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला खाली अपलोड नाव यावर क्लिक करणं गरजेचं आहे. फाईल यशस्वीरित्या अपलोड झाली. तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे डॉक्युमेंट देखील या ठिकाणी अपलोड करायचे 500 KBच्या आतमध्ये. आता काय करायचंय बघू शकता, अर्जदाराने अर्जासोबत आधारची प्रत जोडणे बंधनकारक. आता तुमची ही आधारची प्रत ज्यावर पत्ता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतला असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने अपलोड यावर क्लिक करायचंय. फाईल यशस्वीरित्या अपलोड झाली. आता 40% अपंगत्व असलेलं तुमचं जे UDID कार्ड आहे ते कार्ड अपंगत्व तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे. जे स्टार दिलेले आहेत तसे ते मॅन्डेटरी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे. तर UDID कार्ड जे आहे ते UDID कार्ड मी या ठिकाणी अपलोड करतो. अपलोड केल्यानंतर समोर अपलोड वरती क्लिक करायचं म्हणजे डॉक्युमेंट तुमचे अपलोड होतात यशस्वीरित्या. त्यानंतर ऍडिशनल डॉक्युमेंट तुमच्याकडे जर काही असतील तर तुम्ही यावरती क्लिक करू शकता आणि 18 वर्ष पूर्ण असल्याचं या ठिकाणी मी आधार कार्ड अपलोड करतो. तुमच्याकडे ऍडिशनल काही डॉक्युमेंट असतील तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. नाहीतर एरवी तुम्हाला जे टिक मार्क करून दिलेले आहेत ज्यावरती बाण त्या ऑप्शनवर क्लिक केलेलं आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी देणं गरजेचं आहे. तर बघू शकता हे डॉक्युमेंट तुमच्याकडे ऑप्शनली काही असतील तर देऊ शकता. तुम्हाला इतर कोणत्या ठिकाणावरून पेन्शन चालू असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. सदर योजनेचा लाभ देणे अथवा घेणे याबाबत संपूर्ण अधिकार माननीय महानगरपालिका आयुक्त अथवा प्राधिकृत करतील त्या अधिकाऱ्यास राहील याचे अधिकार सर्व. तर या ठिकाणी बघू शकता पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील वोटर कार्ड देखील तुम्हाला लागणार आहे. वोटर कार्ड या ठिकाणी अपलोड केलंय, यशस्वीरित्या अपलोड झालेलं आहे. आणि त्यानंतर अर्जदाराचे अर्जासोबत मतदान ओळखपत्र. तर पुन्हा या ठिकाणी आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतलं त्यांचं मतदान ओळखपत्र या ठिकाणी अपलोड केलेलं आहे आणि अजून एकदा या शेवटच्या रकान्यात देखील वोटर कार्ड अपलोड करतोय. अशा पद्धतीनं संपूर्ण डॉक्युमेंट या ठिकाणी आपण अपलोड केलेले आहेत मित्रांनो. यशस्वीरित्या फाईल अपलोड झालेली आहे. आता आपल्याला काय करायचंय, संपूर्ण डिटेल दिल्याच्या नंतर सेव्ह यावरती क्लिक करायचंय. सेव्ह बटनवर क्लिक केल्याच्या नंतर यशस्वीरित्या तुमचा अर्ज क्रमांक पडलेला आहे आणि संपूर्ण डिटेल तुमचे यशस्वीरित्या सबमिट झालेले आहेत. तर सबमिट झाल्याच्या नंतर ओके करायचंय. आता तुम्हाला काय करायचंय, डॅशबोर्डवरती क्लिक करायचंय आणि बघू शकता ऑनलाईन ऍप्लिकेशन डॅशबोर्ड. आता शो या बटनवर क्लिक करायचंय. तर तुमचा संपूर्ण अर्ज हा इन प्रोसेस मध्ये गेलेला आहे. बघू शकता तुम्हाला अर्ज क्रमांक, तुमचा एक्नॉलेजमेंट नंबर, कोणत्या योजनेसाठी अर्ज केला आणि समोर इन प्रोसेस असल्याचं दाखवते. यावर व्ह्यू करून बघू शकता तुम्ही किंवा एडिट ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही अजून तुमचा जर काही बदल राहिला असेल तर तो बदल तुम्ही यामध्ये करू शकता. संपूर्ण प्रिव्ह्यू करून अर्ज तुमचा बघून घ्यायचा आहे तुम्हाला. जर तुमची काही माहिती चुकली असं जर तुमच्या निदर्शनात आलं तर या ठिकाणी तुम्ही बदल करू शकता. तुम्हाला तसा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. शक्यतोवर काही चूक होईल असा अर्ज भरू नका. सर्व माहिती अचूक भरायची, कारण संपूर्ण अर्ज हा मराठीमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित भरायला मदत होईल. तर अशा पद्धतीने संपूर्ण भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरही तुम्हाला एडिटचा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे, तुम्ही बघू शकता आणि बरोबर करू शकता. अशा पद्धतीने तुमच्या मोबाईलवर देखील तुम्हाला एक SMS प्राप्त झाला असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं की तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला आहे म्हणून. तर अशा पद्धतीने संपूर्ण डॉक्युमेंट या ठिकाणी आपण अपलोड केलेले आहेत. परत तुम्हाला जर काही त्यामध्ये चुकीचं दिसलं तर तुम्ही ती चूक बरोबर करून परत डाटा यशस्वीरित्या सबमिट करून परत अशा पद्धतीने अर्ज भरू शकता.
तर असा अर्ज भरल्याच्या नंतर मित्रांनो, जर काही तुमच्या अर्जाला क्वेरी लागली, काही डॉक्युमेंट अपूर्ण असतील, तर रिजेक्शन कमेंट मध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. तर परत आपण ते तुम्ही भरून देऊ शकणार आहात. जर अचूक अर्ज तुमचा भरलेला असेल तर तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर एकंदरीत 2.5 ते 3 महिन्याचा कालावधी तुम्हाला हे मानधन सुरू होण्यासाठी लागू शकतो. तर अर्ज भरल्याच्या नंतर त्याची प्रिंट तुमच्याकडे सेव्ह करून ठेवायची. अशा पद्धतीने संपूर्ण अर्ज भरण्याची माहिती संक्षिप्त रूपामध्ये मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कुठेही तुम्हाला हे कागदपत्र जमा करण्याची गरज नाहीये. जास्तीत जास्त या व्हिडिओचा लाभ अपंग बांधवांना होण्यासाठी होईल तितका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व असेच माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. चला तर मित्रांनो, भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.